आज आपण राहू बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. राहू आणि केतू. राहू हा सुख देणारा ग्रह आहे आणि केतू हा लाभ देणारा ग्रह आहे. सुखापासून जे कोणी वंचित असेल, ज्यांच्या आरोग्याच्या तक्रारी असेल किंवा काही आर्थिक प्रॉब्लेम असेल, त्यांनी राहूचं पूजन करावं. केतूची महादशा दूर करण्यासाठी केतूला शरण यावं. असं हे पवित्र ठिकाण कोंची, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपण दर्शनाला येऊन राहू केतू ग्रहांची विशेष ऊर्जा प्राप्त करण्यासाठी, कारण राहू हा देणारा ग्रह आहे आणि केतू हा लाभस्थानी आल्यानंतर राहू आणि केतू या दोघांची युती आपल्या जन्मपत्रिकेमध्ये, जन्मकुंडलीमध्ये जर आली आणि आपलं जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. राहू हा भौतिक सुख देणारा ग्रह आहे आणि केतू हा आध्यात्मिक सुख देणारा ग्रह आहे. आणि ज्यावेळेस दोन सुखाचा मिलाप होतो, एकत्र येतात, त्यावेळेस मनुष्य जीवनामध्ये नक्कीच परिवर्तन होतो. आणि ज्यावेळेस मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये जीवन जगायला सुरुवात करतो, त्याच्यासारखा आनंद ह्या त्रिभुवनात कोणाला मिळत नाही. असं हे पवित्र ठिकाण राहू केतू ग्रह मंदिर, कोंची, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी येऊन राहू केतूचं पूजन करावं. असं हे पवित्र मंदिर या ठिकाणी आहे. स्वस्तिक महाराज आपल्या सर्वांना आव्हान करत आहे की राहू केतू ग्रह मंदिरामध्ये येऊन आपल्या पूर्वजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, पितृदोष निवारण करण्यासाठी आणि आपल्या आईच्या कुळाचं आणि बापाच्या कुळाचं उद्धार होण्यासाठी आणि आपला स्वतःचा उद्धार, आपल्या पुढच्या पिढीला, कारण आपली पुढची पिढी ही एक आधुनिक युगामध्ये जीवन जगत असताना त्यांना अध्यात्माचं भान राहिलं पाहिजे, म्हणून आपण या मंदिराला अवश्य भेट द्या. असं हे चमत्कारिक आणि भौगोलिकदृष्ट्या मंदिर, ऊर्जा शक्तीचं मंदिर, आपण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये जे काही शास्त्राने दिलेले सगळे प्रमाण या ठिकाणी आहे, तर आपण या दर्शनाचा लाभ घ्या. ओम राम ह्रीं रौं सह राहवे नमः. ओम केम केतवे नमः. ओम नमः शिवाय.